वाजवणारी चांगली आहे, ऐकणारी चांगली आहेत. आता आमचाच काय वावठळीत देवा लागतो देव जाणे बरं का. संपूर्ण परिसरातली मंडळी गाणाऱ्याच्या बद्दल काय बोलावं. आयुष्यामध्ये महाराज असं कोणाच्या कीर्तनात गायलं नाही असे महाराज कीर्तनकार सापडायचं ना असे गाणारे आहेत बरं का. म्हणजे सगळे पट्टीचे पठ्ठे, पट्टीचे पठ्ठे म्हणजे एक गायक आलं कोणत्याच पट्टीत गात नव्हतं. पेटी मास्तर म्हणले भाऊ कोणत्या तरी पट्टीत गाणं, काळी एक पांढरी चार पांढरी तीन काय जी कोणती तरी पट्टी. ते म्हणले आपण पट्टीत नाही आपण फटीत गात असतो म्हणले. नाही जमलं फटीत झोपडपट्टीत, पण इथे महाराज कोणी पट्टीतलं नाही फटीतलं नाही झोपडपट्टीतलं नाही सगळे पट्टीचे पट्टे. इतकं सुंदर वाजवतं असं म्हणतात बरं का. पण आज मात्र त्याचा नंबर नाही लागला, पण शेवटचे 15 मिनिटं त्याला देऊ बरं का आपण. त्याचं कौतुक केलं पाहिजे. अरे एवढं एवढं लेकरू नाही महाराज ज्याला शेंबूड पुसता येत नाही, पण हा पठ्ठ्या पखवाज वाजवतोय विठाला. चांगले असले ना तर घरातलं सगळं वातावरण चांगलं होतं. उद्याचे कीर्तनकार आहेत बरं का आपले, त्यांच्या सासऱ्याने सुनेला कीर्तन शिकवलंय. काय कमाल आहे बुवा. सासरेपणी सुनेला कीर्तन शिकवलंय. अरे जो सासरा कधी सुनेला लागू देत नाही आसरा त्याला म्हणायचा सासरा, पण या सासऱ्याने मात्र सुनच कीर्तनकार करून टाकली विठाला. मध्ये माझ्या उभ्या 40 वर्षामध्ये मी 2च कुटुंब पाहिले. एक नांदगाव मध्ये सासूनी सुनेला कीर्तनकार बनवलं आणि ते सासऱ्याने सुनेला कीर्तनकार बनवलंय. काय घरात वातावरण असेल, काय संस्कार असतील. आणि खरं सांगू का महाराज 9 वर्षापूर्वी आपल्या सप्ताहाचा प्रारंभ सुरू झाला.